नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा दिवस आहे तिसरा गणेशोत्सवाचा आणि आता आपण गाडीत आहोत आणि आम्ही चाललो आहेत कनेडीला पाव आणण्यासाठी। कारण आज आमच्याकडे भजन आहे। आमच्या वाडीत आज दोन भजन आहेत, एक राणांकडे आणि एक आमच्याकडे। राणांकडे मिसळचा प्लॅन आहे, तर आपण आपल्याकडे वडापावचा प्लॅन केला आहे आणि त्याच्यासाठी लागणार आहेत पाव। तर पाव आपल्या काय गावात भेटत नाही, त्याच्यामुळे आम्ही आता ते कनेडीत चाललो पाव घेऊसाठी। तर बघूया, पाव घेऊया जरा कनेडीत मस्तपैकी। प्रवास पण दाखवताय कनेडीपर्यंत, जो पाऊस मुसळधार पडता। बघूया, चला। फुल जॉईन उतराव खाली ना। तर आता आम्ही पोचलो आहे कनेडीच्या बाजारात। हां, तर आता इकडे सूर्या बेकरी किंवा अजून एक बेकरी आहे, तिथे जाऊन बघू पाव अवेलेबल आहेत का। पाव घेणार आणि मग आम्ही घरी निघणार जायला। ठीक आहे, तर बघूया पाव भेटतात का आपल्याला। तर ही बघताय तुम्ही, ही आहे कनेडीची बाजारपेठ। आता वाजलेत दुपारचे 3:15, त्याच्यामुळे एवढी जास्त गर्दी नाही इकडे। पण बघताय रस्त्याच्या दोन्ही बाजूला सगळ्या प्रकारची दुकानं आहेत, म्हणजे इकडे सगळंच भेटतं। इकडे हारवाले आहेत, इकडे नारळ, अगरबत्ती, रिचार्ज हवं असेल, काय पाहिजे असेल, गाड्यांचं रिपेअरिंग हे ते सगळं इकडे। इकडे सूर्या बेकरी आहे आणि इकडे बघूया पाव भेटतात आपल्याला काय। ओ पाव आहेत 150 हां 150 घ्या। खरा पैदा 150 हे पैदा 150 घ्या। पाव होतो 150 आहेत। हां चला, कसे आहेत लादी, कशी 40 रुपये लादी, 15 पाव। ओके। तर मगाशी तुम्ही बघितलात की आम्ही पाव आणण्यासाठी कनेडीत गेलो होतो आणि भरपूर पाऊस असल्यामुळे नंतर काय मला जास्त टेक्स्ट घेऊन भेटले नाही। तर आता आम्ही घराकडे असं आहे। आता वाजले आहेत रात्रीचे 9 वाजले आहेत आणि निलय राणे म्हणजे राणांकडे आता एक भजन असं, आता आम्ही करणार तिकडे मिसळ असा आणि आपल्याकडे त्याच्यानंतर येऊन आपल्याकडे भजन करणार, मग आपल्याकडे वडापाव असत। तर ते आपल्या घरात पण वडापावची तयारी चालू आता ती मी तुम्हाला दाखवते। आणि मी आता जाते भजनासाठी राणांकडे, मग त्याच्यानंतर आपण पुढचा बघूया। तर आता आपल्याकडे पण वडापावची तयारी चालू असा आणि त्याच्यासाठी भाजी जी लागणार आहे ती इकडे मिक्सिंगचं चालू असा। वहिनी म्हणजे हेड ऑफ द वडापाव डिपार्टमेंट श्रावणी वहिनी हिचं काम आहे चालू आहे। तर मी आता जात आहे भजनाक राणांकडे, त्याच्यानंतर येऊन पुढचं बघूया। तोपर्यंत हेंका हय तयारी करून दे, चला। आगे आगे सगळ्यांनी भजनाच्या जागेवरती उपस्थित राहायचं, कोणचा आदेश आहे? कुठे कुठे ते कुठे कुठे ते पण सांग। ओके। ओ माय गॉड, लक्षित
हे चमचे का इकडे भरपूर मला खाली लोटांगण केलं नाही. बसून घ्या. मागून घ्या मागून घ्या. अतिशय सुंदर असं
आहे असं वाटतंय. चव घेऊन बघूया. सरांची order. टेस्ट सांग टेस्ट. जेन्युइन द्या, जेन्युइन कसं वाटतं कशी आहे टेस्ट? जेन्युइन एकदम टेस्टी मुसलीचा बेत अतिशय उत्कृष्ट झालेला आहे. वा. घेतला ना. हे घे. बाबराव फोटो काढून दाखव. अरे कुठे फिरताय? हे आमका कांदा घेऊन ये दिलंय व्यवस्थित मिक्स कर, व्यवस्थित मिक्स कर. कांदा कांदा करतोय सगळा दिसतं रे. मग टू साईड मटेरियल असं. घे नट. बाई कांदा बोल तोंडान बोल. स्पेशल मिसळ कशी एक आहे? नंबर. विथ तुझो घाम. विथ तुझो घाम. यावर मला एक घेऊन टाक ना डिश. हे लोक तिकडनं भजन करून येले आणि आज शुक्रवार असा, उद्या असा शनिवार. त्याच्यामुळे काय काय जणांचो शनिवारी उपास असा. तर सगळेजण म्हणायला लागले की आमका आधी वडे देऊ, आम्ही नंतर भजन करतो. तर आम्ही आता त्यांना वडे देतो आणि त्याच्यानंतर मग हे आमच्या ते भजन करतले. तर चला बघूया. काय भाई चटणी घे. एक नंबर गरम गरम चमचा घेतला का? हा, हळूहळू अर्चू बॉट घातलं बुतून. जरा जरा हे ना चटणी डिश मध्ये ती काय? दोन वडापावचा वेळ हे अमय हे उडव. हे घ्या अमय. अमय भारी आहे. यायचं गावात.